चला हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना। चला आता आम्ही मामाकडे आलो होतो कारण आज आम्हाला जायचं होतं कुठेतरी बाहेर। आता तुम्हालाही थंबनेलवरून समजलंच असेल आणि मम्मीलाही बऱ्याच ताईंनी काल कमेंट केल्या होत्या की म्हणजे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आल्या, तर सगळ्या ताईंचे खूप खूप धन्यवाद। सुवर्ण मावशी पण आलेली होती आणि इकडे सगळ्यांचं आहे ना तयारी चालू, म्हणजे सगळ्यांचं बोलणं चालू होतं पण बाहेरचा आवाज आला होता त्यामुळे मी म्यूट केलं। चला सगळेजण आज एकत्र होतो, मस्त आम्ही बाहेर जाणार, एन्जॉय करणार। तर आजचा व्हिडिओ खूप छान आणि मस्त असणार आहे, तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा, मस्त तुम्हालाही खूप छान वाटेल, तर बघत राहा व्हिडिओ। मामाच्या घरी आलो होतो, आता आम्ही चाललोय, आज मम्मीचा आहे वाढदिवस, तर तिला कुठेतरी घेऊन चाललोय कारण घरामध्ये थोडंसं काम 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 साड्यांची ऑर्डर बघून म्हटलं चला आज कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ। तर चला कुठे जातो बघत राहा पुढचा व्हिडिओ। बाय बाय। चला तर आता आम्ही मामाच्या कारमध्ये निघालो होतो, तर जातात नाही ना म्हणजे थोडंसं आभाट होतं आणि वातावरण बघा पण छान होतं, थोडंसं म्हणजे नाशिकमध्ये तर ऊनच होतं पण आमच्या सिन्नरकडे पाऊस झाला, तर खूप जोरात वारं म्हणजे वारंही होतं पाऊसही होता पण आम्ही नाशिकला होतो तेव्हा पाऊस वगैरे काहीच नव्हता। चला तर आम्ही पोहोचलो आहे संस्कृती हॉटेलला आमरस थाली खायला। तर आमचं भरपूर म्हणजे 1 तारखेपासून सुरू झाले, तेव्हापासून चालू होतं, 1 फेब्रुवारीपासून चालू झालेलं आहे इथे आमरस महोत्सव। तर माझं चालू होतं का आपण जाऊ। तर हे बघा तिथे मस्त छान असं आमरस मांडे खूप छान होते, सगळं काय भेटतं। चला पुढे तुम्हाला दाखवतेच, बाहेर दुकान वगैरे होतं आणि त्यानंतर पुढे एक हॉटेल होतं, त्यानंतर मागे छान मस्त त्यांनी आमरस म्हणजे थालीचं जेवण वगैरे ठेवलेले आहे। आता आम्ही मागे जातो, तर सई म्हणत होती हे बघ मम्मी ते बघ मम्मी, अंशूचंही चालू होतं मावशीला दाखवण्याचं काम, कारण तिथे ना लहान मुलांसाठी गार्डन होतं छोटं, पण आता आम्ही म्हटलं उन्हात खेळण्यापेक्षा चला आज आपण मस्त पहिले जेवण वगैरे करू, मग आपण मस्तपैकी खेळू असं। इकडे ना चुलीवरती स्वयंपाक चालू होता, मस्तपैकी भाकरी मांडे वगैरे आमरस पुरणपोळी महोत्सव आले आम्ही मामाचा माळा संस्कृती। खूप छान वाटते, मला खाण्याची इच्छा होती ना। चला पाणी सई मगर भी बघ। चला तर हे बघा आपल्या गाव मध्ये एंट्रीला असं होतं, खूप छान वाटतं बघा, असं वरती झेंडा वगैरे होता, मस्त आजूबाजूला सगळी काही झाडं होती आणि त्याचं म्हणजे आजूबाजूला सगळी काही झाडं, तिथे एक फाउंटन मस्त आमरस पोळी खायला आलोय आम्ही। लाल साड्या घालून लाल साड्या घातले आणि आजच्या मामीचं स्वागत मोबाईलवर झालंय। मी इथून बाहेर पडते ना, बाहेरून पडू होय ना, बाप्पाच्या पाया पडून ये तुला छान आहे ना गणपतीची मूर्ती मावशीचा असं हे काय येतं। तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मस्त गणपती बाप्पांचं दर्शन होतं आणि आतमध्ये आल्यानंतर हे बघा भरपूर अशा ना म्हणजे अशा जुन्या काही वस्तू ठेवलेल्या होत्या असं डेकोरेशन म्हणून, पण इतक्या छान वाटतात, आता जुन्या वस्तू लवकर पाहायला काय भेटत नाही। हे बघा असे मोठे मोठे चाकं वगैरे, आणि इथे आपला नकली आंबा होता आणि आपल्या सई अंशूचं मस्त त्याला हात लावण्याचं चालू आहे, सईचा हात पुरत नव्हता तर अंशू सईला उचलून घेते आणि हात लावायला लावते। तर मोठा आंबा होता असं नकली, म्हणजे त्यांनी शोला लावलेला होता आणि पुढेही खूप जसे जुने वस्तू वगैरे पण होत्या, पितळीची भांडी तांबीची भांडी पण होते, ते पण तिथे दाखवते। उन्हात बसले बसा बसा, ऊन निघाले। ते पण तिकडे स्वयंपाक करता सर खूप छान आहे बघितला, छान वाटलं ना। आता ऊन आहे त्याच्यामुळे थोडंसं, नाही तर थंडीच्या वातावरणात पावसाळ्यात तर खूप भारी वाटेल, तर नक्की आपण खूप छान आहे। चला तर इकडे ह्या साईडला आहे ना चुलीवरती मस्त मांडे पुरणपोळी भाकरी
कोथिंबिरीचे धपाटे वगैरे सगळं काही चुलीवरती होतं. भातही यांचा चुलीवरचाच होता. चुलीवरच्या स्वयंपाकाचाच टेस्ट एक वेगळीच असते. तर सार भात सगळं काही तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि इकडे बघा सगळं काही पितळीचा संसार, तांब्याचा वगैरे भांडे वगैरे सगळे काही जुने लावलेले होते. आणि इथे ते ना बायकांचं चालू होतं स्वयंपाक करण्याचं. आणि हे बघा मोठे मोठे होते, तर त्यांचा आवाजही पुढे दाखवतेच तुम्हाला. तर मी शूट केलेलं आहे. खूप छान वाटत होतं. म्हणजे जेवण ते परिसर छान आहे ना, खूप मस्त आहे. पहिल्यांदा चालू आम्ही पण मी आणलं सगळ्यांना बळजबरी वाढून. जागराणी, साक्षीच्या आग्राणी, कारण त्यांना आंबारस खायचा होता. म्हटलं चला मम्मीच्या बड्डे तर्फे. मला पण खूप जास्त आवडतं. पुरणपोळीची फॅन. पुरणपोळीची फॅन आहे मी. पण छान आहे, छान आहे ना वातावरण, छान आहे, मस्त आहे. म्हणजे आपल्या समोर करताय ना, हे मेन आहे. आतमध्ये गेल्यानंतर इथे बघा मोठे म्हणजे इतकं जड तो पाळणा होता ना, तर मग छोटे मुलं असले तर आपण तिथे झोपवू शकतो गर्दीमध्ये. आम्ही आलो होतो थोडंसं दुपारच्या टायमिंगलाच, कारण आम्ही 1 वाजता निघालो असेल घरून आणि 2-2:30 वाजले असेल आम्हाला, 2:30-3 वाजले असेल पोहोचायला. तर इकडे मम्मीने ते पुन्हा आले, भाकरी वगैरे करत होते. नाही तर आपणही जाऊ शकतो, बघू शकतो. तर आपल्यासमोर स्वयंपाक वगैरे, पुरणपोळ्या, मांडे तर एक नंबर होते. बदका पाहत होती ना. तर त्यांना पहिले सांगायला लागतं आपले किती जण आहे. सौरभ भाऊने वगैरे तिथे काउंटरला सगळी काही माहिती वगैरे घेतली. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये प्रवेश केला. म्हणजे आतमध्ये जाण्यापूर्वी आम्ही इथे बाकीचाच थोडासा परिसर बघत होतो, कारण बाकीचा परिसरच इतका छान होता ना. हे बघा मध्ये मोठे मोठे असे पलंग होते, तेही असे जुन्या पद्धतीचे. आपले झोकेही म्हणजे लहान मुलांसाठी पाळणे पण होते, ते पण असे सागवान लाकडाचे होते, ते पण मोठे होते. इकडे मम्मी मस्त बैलगाडीमध्ये बसली. तर थोडंसं ऊनच होतं, त्यामुळे नंतर झालं होतं म्हणजे थोडासा आभट आलेलं होतं. नंतर जेवणानंतर आम्ही खूप वेळ इथं बसलो. असं वाटत नव्हतं की घरी जावं. खूप छान वाटत होतं, कारण बाजूला सगळे हिरवं झाडं, तिथे त्या साईडला मुली गेलेल्या आहे. तर तिकडे पण तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर तिथेही छान असं म्हणजे पुतळे वगैरे असे शोचे बनवलेले आहे त्यांनी. तर ते पण छान होतं, मस्त होतं, बघण्यासारखं होतं. आणि मेन म्हणजे ना तिथे खूप गारवा होता. आंब्याचं झाड होतं ना, असं झाडांमुळे खूप असं गारवा आणि छान हवा सुटलेली होती, मस्त वाटत होतं. तर मावशी म्हणत होती जेवण झाल्यानंतर इथे मस्त झोपून घ्यायचं. हे बघा असा मोठा असा म्हणजे लाकडाचा मोठा पलंग होता तिथे. जरा वेळ आम्ही इथे बसलो. त्यानंतर मग तुमची एंट्री घेते नाही. कुठे बसतो? चलो चला चला, बड्डे गर्ल. छान जेवण, मस्त वाटतं इथं जेवण, छान वाटतं. बघू आता जेवल्यावरच कळेल कसं जेवण आहे. केळवण आहे, राहतं ना केळवणची. दीदी चला. तर इकडे आहे ना मामाला सौरभ भाऊला टोपी घातली. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये टोपीला खूप मान आहे. आणि गंधही लावला. छान मस्त स्वागत म्हणजे छान झालं. जेवणाच्या पहिले गंध वगैरे लावून मग जेवायला द्यायचं. असं ताट वगैरे तर मांडलेले होते. आता सगळे काही गरम गरम जेवण येईल. आणि इथे आपण केळवण वगैरे पण करू शकतो. छान होतं, मला तर खूप आवडलं. तर तुम्ही पण जा असं सांगेल. ॲड वगैरे काही करत नाही, पण आवडलं मला. बाहेरचा परिसर वगैरे खाण्यापेक्षा बाहेरचा परिसर खूप छान आहे. अजून काय आलं नाही. मामाला सौरभला टोप्या घातल्या एकदम महाराष्ट्रीय पद्धतीमध्ये. आज छान जेवायला बसले खाली.
जेवा मस्त पोटभर. मामा फोन मध्येच लक्ष आहे. हा आली आली तू. आज नको खाऊ तू, तुला जे खायचं ते खाय. चला तर जेवण झाले आणि जेवणाचं ताट वगैरे तो बघितलं, छान आहे ना, मस्त आहे. आणि हे बघा आजूबाजूचं सगळं काही परिसर, हे सगळं काही शूट करून तुमच्यासोबत शेअर केलं. हे बघा कुंभार असं दाखवलं की म्हणजे मटकी वगैरे घडवताना असं शोचं केलेलं होतं सगळं काही त्यांनी. तर आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. हनुमान जयंती होती काल, दर्शन पण छान झालं. आजे किती करता दिवसातून? हा का 11 वाजता करते का? रात्रीचे 11 वाजता त्यावर मांडे चालू असतात. आजी म्हणती आहे आणि आजीच्या हातचे मांडे पण एक नंबर आहे. नुसता कापूस होता, खायला तर खूप छान होता आणि टेस्टी पण होतं. जेवण पण छान होतं. लय पोटभर झाले आता. आणि चुलीवरचा मांडा खायला खरंच खूप छान वाटतो. आपण लवकर करत नाही ना मांडे.
वरती झाली ती वरती पण आहे ना, त्यामुळे त्यांनी वरती पण असं मांडून ठेवलेलं होतं. आणि आम्ही सगळे की आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी बसलो होतो. मामाला पुरणपोळी जास्त झाली होती. मामा मस्तपैकी तिथे बाज टाकले होता, बाजावरती झोपलेला होता. हे बघा वरतून असं दृश्य दिसतं, खूप छान होतं. दिदी गेली होती वरती, दीदीने शूट करून आणलं. आणि आपल्या सईला नंशला इतकं छान वाटलं ना, लहान मुलांना पण असं कुठेतरी फिरायला गेल्यावर छान वाटतं. एक दिवस म्हटले चला, लहान मुलंही मस्त खेळत होते आणि परिसर पण स्वच्छ होता ना, त्यामुळे काही जास्त काही हे वाटत नव्हतं. मस्त गार हवेमध्ये मी मस्त पोरीही खेळल्या. आणि शिव शाळेत गेलेला होता, कारण शिवची स्कूल आता सुरू झालेली आहे म्हणून. आणि इकडे सगळे काही असे कंदील वगैरे जुन्या पद्धतीच्या लाकडी वस्तू वगैरे सगळे काही होत्या. वहिनीने ते बघायला गेले होते. हे बघा बाळाचं नाही का गाडा लोटतात ते वगैरे पण होतं. आणि तिकडे ना म्हणजे लॉन्स होता, तिथे पण पक्षी वगैरे होते. आणि इकडे मोठं फाउंटन होतं, हे बघा किती वरती जात होतं आणि त्याचं पाणी अंगावर येत होतं. जेव्हा ते असं थोडंसं पाणी यायचं ना, खूप गार गार वाटायचं. गार गार उडत आहे. आपलं प्लॅनिंग आपण वॉटर पार्कला जायचं होतं. नको, वॉटर पार्कचं पाणी खूप गंध राहतं. आपण ना एक ठिकाण पाहिलं. आता काहीच नाही मग आम्ही 5-6 महिने आता बंद सगळं. प्रियांका नाही आमच्यामध्ये आता 5-6 महिने, त्याच्यामुळे चला. चला तर आता आम्ही घरी निघालो होतो. सगळ्यांनाच खूप आवडलं आणि 4-4:30 वाजले असेल, 5 वाजले असेल. बाहेरचं वातावरण तिकडे बघा ऊन आहे, पण सिन्नरला खूप जोरात पाऊस, खूप वारं होतं. ते सगळं काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. रात्री ही बड्डे सेलिब्रेशनला सगळे आले होते. तर कोण आलं होतं, कसा बड्डे सेलिब्रेशन झाला, तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर ज्यात आहे नवीन असेल, व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायचं मात्र विसरून जात आहे ना, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आता छान मस्त सगळे काही व्हिडिओ बघायला भेटणार आहे. चला, हे बघा सिन्नरला येताच पाऊस चालू झाला होता, घाटामध्ये पाऊस लागला होता. अजून जसं पुढं जाऊ तसा जोरात पाऊस येत होता. तर पुढे व्हिडिओ बघत राहा, म्हणजे नेक्स्ट पार्टची व्हिडिओची वाट बघा. सगळ्यांना बाय.